नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड व्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या आपल्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे एक रेसिपी जिचं नाव आहे तोडलीची भाजी. तर तोडलीची भाजी तुम्ही अनेक प्रकाराने बनवलेली असेल. आज आपण खूप झटपट आणि सिंपल पद्धतीने बनवणार आहोत तोडलीची भाजी. तर मैत्रिणींनो, तोडलीची भाजी बनवण्यासाठी मी इथे पावभर तोडली घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 कांदे, 2 टमाटर आणि इथे मी घेतलेले आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. तर आता या सगळ्यांना मी तुम्हाला इथे बारीक कट करून दाखवते आहे. कांदा, टमाटर आणि लसणाला मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल, एक छोटी वाटी, शेंगदाण्याचा कूट, जिरं, मोहरी आणि हिंग. त्यानंतर मी इथे कट करून घेतलेले आहे तोडले. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, मिरच्या. इथे मी 2 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे मसाला. तर इथे मी घरगुती मसाला वापरलेला आहे, किचन किंग किंवा तुमच्याकडे जो तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे हळद आणि तिखट. तर हे आहे आपलं सर्व साहित्य आपल्या भाजीसाठी लागणार. चला तर मग मैत्रिणींनो, सुरुवात करूया आपल्या भाजीला. तर आजची आपली तोडलीची भाजी आपण बनवणार आहोत कुकरमध्ये. त्यासाठी मी इथे कुकर गरम ठेवलेला आहे. कुकर गरम झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत तेल. तर इथे मी अंदाजे तेल टाकलेलं आहे. तेल गरम होण्याची वाट बघूया आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत जिरं, मोहरी आणि हिंग. जिरं, मोहरी नीट तडतडू देऊया. तर जिरं, मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आता बारीक कट करून घेतलेला कांदा, लसूण. तर आता आपण इथे कांदा आणि लसणाला नीट शिजू देणार आहोत साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी. तर यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपला बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता. तर आता इथे आपण बारीक चिरलेली आपली हिरवी मिरची आणि कढीपत्ता यामध्ये टाकून नीट मिक्स करून घेऊया. ते 4 मिनिटं होत येत आहेत आणि आपला कांदा इथे होत आलेला आहे. तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत बारीक कट करून घेतलेला टमाटा. नीट मिक्स करून घेऊया आणि टमाट्याला सुद्धा होण्याची वाट बघूया. त्यासाठी आपल्याला इथे 1 ते 1.5 मिनिटं लागणार आहे. आपल्याला टमाट्याला इथे 1.5 ते 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण यामध्ये मसाले सुद्धा टाकून घेणार आहोत. ज्यामध्ये मी वापरलेला आहे घरगुती मसाला, लाल तिखट आणि हळद. आता आपण ते मिक्स करून घेऊया. आता आपण इथे वाट बघूया टमाटर नीट शिजून गल होण्याची. तर आता इथे टमाटर छान शिजलेलं आहे आणि त्याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे. तर आता आपण यामध्ये कट केलेली तोडली यामध्ये ॲड करून घेऊया आणि नीट मिक्स करून घेऊया. थोडी थोडी करून आपण या सर्व तोडलींना या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत आणि नीट मिक्स करून घेणार आहोत. दोन ते 3 मिनिटं आपण इथे या तोडलींना होऊ देणार आहोत. आता आपण यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत आणि नीट मिक्स करून घेणार आहोत. ॲड करणार आहोत एक छोटी वाटी दाण्यांचा कूट. दाण्याचा कूट टाकल्यानंतर या भाजीचं टेक्स्चर खूप छान होतं आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट होते ही भाजी. आता आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये त्याच वाटीने पाणी टाकून घेणार आहोत. तर इथे मी 1 छोटी वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण इथे कुकरचं झाकण लावून इथे 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत या भाजीला. अशा प्रकारे मी ते झाकण लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते आपली भाजी बनलेली. तर अशा प्रकारे इथे कुकर मी थंड करून तुम्हाला दाखवते आहे. तर अशा प्रकारे आपली तोडलीची झटपट बनणारी भाजी इथे बनवून रेडी झालेली आहे. आता याला गार्निश करून घेऊया थोडी कोथिंबिरीने. चला तर मग तुम्हाला मी आता इथे सर्व करून दाखवते.
आपलं जेवणाचं ताट बनवून रेडी झालेलं आहे. आपली चमचमीत आणि झटपट बनणारी तोडलीची भाजी बनवून रेडी झालेली आहे. ही भाजी एकदम टेस्टी बनते आणि बनायला सुद्धा खूप इझी आहे आणि झटपट सुद्धा बनते. मैत्रिणींनो, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप